आज आपण एक थेरम बघणार आहोत, प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. ज्यावेळेस तीन पॅरलल दिलेले असतात, या इन अ गिवन फिगर लाईन एम अँड एन आर थ्री पॅरलल लाईन्स अँड T1 अँड T2 आर देअर ट्रान्सव्हर्सल्स. मग असं जर असेल की तीन पॅरलल लाईन दिलेले आहेत, त्याला दोन ट्रान्सव्हर्सल दिलेले आहेत, तर त्याची काय प्रॉपर्टी आहे ते आपण आज बघणार आहोत. तर बघा, प्रॉपर्टी काय सांगते की द रेशिओ ऑफ इंटरसेप्ट्स मेड बाय अ ट्रान्सव्हर्सल मेड ऑन अ ट्रान्सव्हर्सल बाय थ्री पॅरलल लाईन्स. बघा, या ट्रान्सव्हर्सल T1 ने या लाईन एल एम एन या तीन पॅरलल लाईन वरती कोणते इंटरसेप्ट केलेले आहे? इंटरसेप्ट सेगमेंट AB आणि सेगमेंट BC. Segment AB and segment BC are the intercepts made on a transversal T1 by three parallel lines. Okay? तर मग हे जर असं सांगतो की the intercepts made on a transversal by three parallel lines is equal to the intercepts made on any other transversal by the same parallel lines. आलं लक्षात? पुन्हा एकदा आपण थेरम बघूया. प्रॉपर्टी बघा काय आहे. द इंटरसेप्ट्स मेड ऑन अ ट्रान्सव्हर्सल बाय थ्री पॅरलल लाईन इज इक्वल टू द इंटरसेप्ट्स मेड ऑन एनी अदर ट्रान्सव्हर्सल बाय द सेम पॅरलल लाईन्स. म्हणजे जेव्हा तीन समांतर रेषांना एका छेदिकेने छेदले असता तयार होणारे इंटरवल्स आहेत, अंतरछेद आहे AB आणि BC, ते दुसऱ्या कुठल्याही छेदिकेने त्याच समांतर रेषांवर केलेल्या अंतरछेदाच्या गुणोत्तराबरोबर असते. म्हणजे व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह नाउ? वी हॅव टू प्रूव्ह दॅट AB अपॉन BC इज इक्वल टू PQ अपॉन QC. हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ते तुमच्या लक्षात आलं? आता दिलेलं काय आहे? दिलेलं असं आहे, इन अ गिवन फिगर लाईन L is parallel to line M is parallel to line L and T1 and T2 are their transversals. Line T1 the transversal T1 intersect the line L M N at point A B C respectively and line T2 intersect the line on point P Q R respectively. ही रेषा या बिंदूने छेदते L M आणि N, लाईन L ला M ला आणि N ला, अशा प्रकारे. नाउ व्हॉट वी हॅव टू प्रूव्ह? त्याच्या आधी आपल्याला कन्स्ट्रक्शन करावं लागेल, छोटीशी रचना करावं लागेल, कन्स्ट्रक्शन. तर बघा, इथे मी काय करतो, ड्रॉ पॉइंट P अँड C. P आणि C हे सेगमेंट जोडतोय कन्स्ट्रक्शन मध्ये. ड्रॉ सेगमेंट PC. आता सेगमेंट PC काढल्यानंतर इतका बदल झाला आहे या फिगर मध्ये की आपल्याला दोन ट्रायंगल मिळाले. बघा, मला दिसतोय का ट्रायंगल तुम्हाला? एक CAP दिसतो आहे आणि दुसरा आहे CPR. हे दोन ट्रायंगल मिळाले. आता याचा काय फायदा होणार आहे? बघा, आपण BPT थेरम शिकलो की नाही, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, पहिलाच थेरम आपण शिकलो. तर इथे थेरम तुम्हाला दिसतं आहे. काय दिसतं आहे? ट्रायंगल CAP मध्ये बघा, हा जो बेस आहे AP या ट्रायंगलचा is parallel to याला आपण 3 नाव देऊ. CP, draw segment CP such that draw segment CP and give the name at point. याला पॉइंट D कसा लावायचे? CP which intersect the line BQ at point D. आपण PC सेगमेंट काढला की नाही, तो या लाईन BC ला ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करतो त्या पॉइंटला आपण काय नाव दिलेलं आहे? D. मग आता बघा, या ठिकाणी AP is parallel to BD. मग हा जो ट्रायंगल आहे CAP मध्ये आपण BPT थेरम वापरून काय लिहू शकतो ते आपण बघूया. and line M intersects at point D. Draw segment BC which intersects line M at point D असं म्हणायचं आहे. त्यानंतर आपण ट्रायंगल घ्यायचा आहे. इन ट्रायंगल CAP segment
AP is parallel to segment BD. इथे काय म्हटलंय बाय कंस्ट्रक्शन. मग आता बीपीटी थेरम नुसार AB upon BC is equal to काय PD upon DC. याला एक नाव बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. बघा या लाईनला ही लाईन पॅरलल आहे म्हणून AB upon BC is equal to PD upon DC. हे आपल्याला प्रॉपर्टीज आहे बीपीटी ते लिहिलं आपण. आता दुसरा हा ट्रायंगल घ्या CPR. या ट्रायंगल मध्ये लाईन CR is parallel to लाईन DQ म्हणजे सेगमेंट CR is parallel to सेगमेंट DQ आणि त्याची या दोन बाजू आहेत. मग इन ट्रायंगल CPR सेगमेंट CR is parallel to सेगमेंट DQ म्हणून तुम्हाला इथे PD upon DC is equal to PQ upon QR. याला दोन नाव दिले. इथं पण बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. या आता अजून एक गोष्ट या ठिकाणी महत्त्वाची की तुम्ही 1 आणि 2 मध्ये बघा फ्रॉम 1 and 2 इथं पण PD upon DC आहे, इथं सुद्धा PD upon DC आहे. मग तुम्ही काय लिहू शकाल फ्रॉम 1 and 2 AB upon BC is equal to PQ upon QR. बघा जर हे दोघं सारखे आहे याची लेफ्ट हँड साइड राइट हँड साइड याची लेफ्ट हँड सारखी याचा अर्थ दिस इज इक्वल टू दिस आणि हेच आपल्याला प्रूव्ह करायचं AB upon BC is equal to PQ upon QR. हेच प्रूव्ह. अशा प्रकारे आपण सिद्धता मिळवली आहे. ओके. आता या उदाहरणामध्ये एक ट्रॅपेझियम दिलेला आहे. ABCD is a trapezium and side AB is parallel to side BC parallel to side DC. या तीन बाजू एकमेकांना काय दिलेल्या आहेत पॅरलल दिलेल्या आहेत. मग आता आपल्याला हे कसं लिहायचंय आपल्याला व्हॉट इज गिवन सोल्युशन मध्ये बघा आपल्याला हे दिलेलं आहे साइड AB is parallel to side PQ parallel to side DC. मग 3 parallel lines by the theorem so by the property of three parallel lines and their transversals या तीन समांतर रेषा आणि त्यांच्या छेदिका आहेत या दोन या काय आहे छेदिका आहेत. मग त्याचा थेरम काय सांगतात त्याला प्रॉपर्टी काय आहे AP upon PD is equal to BQ upon QC. हे ते थेरम आहे. आता मला AP ची किंमत दिलेली 1.5 PD ची दिलेली आहे 12 QC दिलेली आहे 14. तुम्हाला BQ ची किंमत या ठिकाणी काढायची फाइंड BQ. ड्रॉ द व्हॅल्यूज AP is equal to 1.5 PD is equal to 12. AP 1.5 नहीं 15 है. AP is equal to 15 given. AP is equal to 15. 12. BQ is not given. We have to find out BQ and QC is equal to 14. Now after solving this, take cross multiplication. 12 into BQ is equal to 15 into 14. Therefore, BQ is equal to cross multiplication 15 into 14, 12 into BQ. BQ is equal to 15 into 14 upon 12. याला सिंप्लिफाई करा 3 चौक 12 3 पाचा 15 2 दुनी 4 2 साती 14 7 पाचा 35 35 upon 2 म्हणजे किती 2 कमी 2 साती 14 17.4. Therefore BQ is equal to 17.4. अशा प्रकारे BQ ची किंमत मिळाली. ओके.